विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुनर्कार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा जो धडा सुरू केलेला आहे समरूपता, ओके, धडा क्रमांक पहिला, याचा सराव संच 1.2 आजच्या एका लेक्चरमध्ये आपण संपवणार आहोत, तो पण वन शॉट मध्ये। ओके, जे विद्यार्थी नवीन चॅनलला जॉईन झालेले असतील सर्वप्रथम तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि सराव संच 1.1 चा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा, तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे। ओके, नक्की जाऊन तो व्हिडिओ देखील तुम्ही बघा। तर चला वेळ न घालवता आजचा जो सराव संच 1.2 आहे त्याच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम जो टॉपिक आहे जो आपल्याला बघायचा आहे तो आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। आता अनेक विद्यार्थ्यांना डाऊट येईल की प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हा एक थेरम आहे, म्हणजे एक प्रमेय आहे आणि याचं एक प्रूफ आहे, बरोबर का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे थेरम असतील, जेवढे प्रमेय असतील त्याचा सेपरेट व्हिडिओ करून मी लेक्चर अपलोड करणार आहे। ओके, तर ते तुम्ही नंतर बघा, आपण फक्त आता बेसिक कन्सेप्ट बघणार आहे। तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे बघा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, प्रमेय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। ओके, आता याचं एक प्रूफ आहे, ओके, सिद्धता पण आहे, ती सिद्धता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, समजा एक त्रिकोण आहे, ओके, एक कोण आहे त्रिकोण, आणि त्या त्रिकोणामध्ये या त्रिकोणाचं नाव आहे एबीसी। काय नाव आहे? एबीसी। मग इथे काय म्हटलंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना, ओके, या बाजूला समांतर रेषा आणि उरलेल्या ह्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते। ओके, हिचं नाव काय? एल समजू आपण। तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। इथं आपण पी समजू, इथं आपण क्यू समजू। तुम्हाला फक्त सूत्र लक्षात ठेवायचंय, बाकी काही नाही। प्रूफ तर इथं मी सांगणार नाहीये, तुम्हाला फक्त सूत्र लक्षात ठेवायचे। काय सूत्र आहे? ही जी रेषा आहे, ओके, जी ला समांतर आहे बीसी ला, आणि जी ए आणि बी, ए आणि सी या दोन बाजूंना पी आणि क्यू बिंदू छेदते, तर याचं जे सूत्र आहे बघा ते आहे एपी भागिले पीबी। एपी भागिले काय? पीबी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी, ए क्यू भागिले क्यू सी। बस इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। काय? एपी भागिले पीबी, ए क्यू भागिले क्यू सी। आता ही जर फिगर तुम्ही बघितली तर ही सरळ आहे, स्ट्रेट। काही ठिकाणी अशी पण आलेली आहे, ओके, कशी? ओके, फॉर्म्युला सेम। काय? हे बघा, एपी भागिले पीसी बरोबर ए क्यू भागिले क्यूबी। ओके, तुम्हाला फक्त सूत्र तयार करता आलं पाहिजे, कारण की सूत्रावरती तुम्हाला एक्झाम्पल पेपरला येणार आहे, समजलं? ओके, हा थेरम देखील पेपरला पडलेला आहे आणि याच्यावरती प्रश्न देखील पेपरला पडलेले। जाऊया पुढं, नंबर 2 चा गुणधर्म। ओके, नंबर 2 चा गुणधर्म काय आहे? नंबर 2 चा गुणधर्म आहे बघा, याला म्हणतात कोन दुभाजकाचे प्रमेय। कोन दुभाजकाचे प्रमेय। आणि या कोन दुभाजकाच्या प्रमेयामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक त्रिकोण असतो, इथं सांगतो चला, एक समजा त्रिकोण आहे, ओके, ज्याचं नाव काय आहे? ए बी आणि सी। आणि या त्रिकोणाला बघा, त्रिकोण जो एबीसी आहे त्याचा आजू कोण आहे बघा बी ए सी, याला एक किरण दुभागतो। काय करतो? दुभागतो। आणि कोणत्या? ओके, बीएसी काय करतो? दुभागतो। कोणत्या बिंदूमध्ये? ए एम बिंदूमध्ये। तर आपल्याला याचं सूत्र लक्षात ठेवायचंय। सूत्र काय असतंय? ही जी दुभागणारी बाजू आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची, बीएम भागिले एमसी। बीएम भागिले काय? एमसी बरोबर। या बीएमच्या समोर कोण येतो? बीए, त्याला ए बी पण लिहू शकता, भागिले एमसीच्या समोर कोण येतो? एसी। ओके, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता फॉर एक्झाम्पल बघा, हीच फिगर इथं अशी उलटी करून लावली, चालतंय ना? ओके, हे जर दोन मार्किंग तुम्हाला सारखे दिसले तर लक्षात ठेवायचं, हा जो बी नावाचा कोण आहे, ओके, हा दुभागला गेलेला आहे, म्हणजे सारख्या, ओके, मापांमध्ये दुभागला गेलाय। मग आपण याचं सूत्र जर काढायचं तर कसं काढू शकतो? दुभागणारी बाजू कोणती आहे बघा, हा जो एबीसी नावाचा कोण आहे याला बीडी नावाचा किरण काय करतोय? दुभागतोय। मग ही दुभागणारी बाजू आहे, तर तुम्हाला काय करायचं? एडी भागिले डीसी लक्षात ठेवायचंय, एडी भागिले डीसी बरोबर। एडीच्या समोर कोण येतो? एबी, भागिले डीसीच्या समोर कोण येतो? बीसी। बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे।
एडीच्या समोर AB, DCच्या समोर BC. बघा या ठिकाणी देखील तोच फॉर्म्युला दिलेला आहे, AB भागिले BC. AB भागिले BC म्हणजे बघा AB भागिले BC जो की हा आहे, आणि बरोबर AD भागिले DC, AD भागिले DC. चालतंय, इकडचं तिकडं तिकडचं इकडं चालतंय. समजलं इथपर्यंत? सगळ्यात पहिलं तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय आहे तो AB भागिले PB, AQ भागिले QC. त्यानंतर हा काय आहे, AD भागिले DC. तुम्हाला दुभागणारी बाजू लक्षात ठेवायची. इथं जरी फॉर्म्युला असा दिला तरी तुम्हाला मी जे सांगितलं ते लक्षात ठेवायचं आहे. ही दुभागणारी बाजू AD भागिले DC बरोबर ADच्या समोर कोण AB आणि DCच्या समोर कोण BC. समजलं इथपर्यंत? जाऊया शेवटचा. आता शेवटचा जो आहे बघा तो आहे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. या 3 समांतर रेषा आहे बघा LMN, आणि या त्यांचा जो छेदिका आहे T1 आणि T2. आणि जर याच्यामध्ये तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं तर बघा सूत्र बरोबर काय, तर याच्यामध्ये बघा AB भागिले BC, AB भागिले BC बरोबर PQ भागिले QR, PQ भागिले QR. ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सराव संच 1.2 सोडून देणार आहे आणि सूत्र कसे तयार करायचे हे देखील सांगणार आहे. प्रूफ मी देणार नाही, प्रूफचा मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे असं मी आधी सांगितलंय. ओके, तर बघा या ठिकाणी AB भागिले BC, PQ भागिले QR. समजा ओके तुम्हाला जर एक समलंब चौकोन भेटला, तर समलंब चौकोन म्हणजे असा, त्याला इंग्लिशमध्ये ट्रॅपेझियम म्हणतात. ओके, समजा हा भेटला ABCD आणि त्यानंतर EF. ओके, तर यामध्ये देखील हाच गुणधर्म लागेल, कारण की बघा या 3 समांतर रेषा आहेत आणि या दोन त्यांच्या छेदिका आहेत. ओके, मग या ठिकाणी जर सूत्र तयार करायचं तर कसं होईल बघा, AC भागिले C बरोबर BD भागिले DF. समजलंय? ओके, अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. याच्यामध्ये ओके फिगर कशी असू द्या, अशी असू द्या किंवा अशी असू द्या किंवा अशी असेल, काही ठिकाणी अशी पण असणार आहे बघा, अशी 1 2 3. ओके, समजा या 2 छेदिका आणि या त्या 3 समांतर रेषा. ओके, काय नाव असेल याचं, समजा ABC नंतर DEF. ओके, मग आपण काय करू शकतो, लिहू शकतो ना, कसं, इकडे बघा सूत्र AB भागिले BC बरोबर DE भागिले EF. ओके, त्याचप्रमाणे बघा मागे जो कोन दुभाजकाचा थेरम मी तुम्हाला सांगितला प्रमेय, याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे फिगर तुम्हाला मिळू शकतात ना. ओके, आकृत्या अशी पण मिळू शकते. ओके, अशी मिळू शकते जी की ही आहे, किंवा अशी पण मिळू शकते जी की ही आहे. ओके, अशी मिळू शकते, अशी मिळू शकते, अशी मिळू शकते, अशी. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, दुभागणारी बाजू कोणती आहे ही. मग दुभागणारी बाजू सगळ्यात पहिलं BM भागिले MC घ्यायची, मग याच्या समोरच्या त्याच्या भागिले घ्यायचा, याच्या समोरचा त्याच्या भागिले घ्यायचा. समजलं इथपर्यंत? ओके, तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे का? ओके, सर्वप्रथम तर याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय? त्यानंतर याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय? आणि त्यानंतर हा लास्ट याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. आपल्याला आता सराव संचाकडे वळायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया सराव संच 1.2 कडे. बघा सराव संच 1.2 चा प्रश्न क्रमांक 1. खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोण QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. दुभाजक म्हणजे काय, दुभागणारा, तो पण सारख्या प्रमाणात दुभागणारा. ओके, मग आपल्याला काय सांगितलंय, प्रत्येक ठिकाणी QPR नावाचा एक किरण आहे, QPR नावाचा एक कोण आहे आणि त्याचा PM नावाचा एक किरण आहे. ओके, आणि आपल्याला बघायचंय की हा जो PM नावाचा किरण आहे हा QPR ला सारख्या प्रमाणात दुभागतो का, म्हणजे हे जे माप आहे ते सारखं आहे का, बरोबर का. मग ओळखायचं कसं, एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिलं तर सूत्र तयार करता आलं पाहिजे. ओके, चला याचं उत्तर आपण इथं लिहू. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता मुलं म्हणतील हाच थेरम का वापरला, ते सांगितलंय ना दुभाजक आहे का ओळखा, आणि फिगर पण तशीच आहे जी मी तुम्हाला सांगितली. मग चालतंय ना. मग कोण दुभाजक, सगळ्यात पहिलं दुभागणारी बाजू पाहिजे, QR नावाची बाजू जिला PM काय करतोय, दुभागतोय. मग आपण काय करू, QM भागिले MR घेऊ. 2 तुकडे बघा, QM एक MR एक, हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे. तर सगळ्यात पहिलं QM च्या भागीला MR घ्या, बरोबर, QM भागिले MR. आणि हा जो QM आहे याच्या समोर बघा कोण आहे, QP, याच्या समोर कोण आहे, QP भागिले, आणि हा जो MR आहे त्याच्या भागिले बघा PR,
हा घ्या, समजलं इथपर्यंत. आणि याला असं हायलाईट करा. आता तुम्हाला काय करायचंय, QM भागिले MR चं गुणोत्तर काढायचंय. काय करायचंय, QM भागिले MR चं गुणोत्तर काढायचंय आणि ते गुणोत्तर QP भागिले PR इतकं आलं पाहिजे. जर हे दोन्ही गुणोत्तर सारखे आले तर ते तो जो आहे PM तो QPR चा दुभाजक आहे, नाही तर नाहीये. चला सगळ्यात पहिला आपण काय करू, QM भागिले MR काढू. QM भागिले MR. QM ची किंमत बघा काय आहे, 3.5 भागिले MR किती आहे, 1.5. बरोबर. याला कसं लिहू शकतो आपण, इथं पण एक घरमाग आहे पॉईंट, इथं पण एक घरमाग आहे. याला डायरेक्ट मी 35 भागिले 15 लिहू शकतो. मग 35 आणि 15 कोणाच्या पाड्यात आहे, ओके. पॉईंट जर काढला दोघांचा तर 35 भागिले 15, हा झाला 5 त्रिक 15, हा झाला 5 7 35, म्हणजे उत्तर आलं 7 भागिले 3. म्हणजे QM भागिले MR चा रेशो आला 7 भागिले 3. आता याचं गुणोत्तर काढायचं आणि त्याचं उत्तर देखील 7 भागिले 3च आलं पाहिजे. ओके, चला काढूया. म्हणून याला आपण 1 नंबर म्हणू समीकरण. चला, QP भागिले PR. बरोबर. QP किती आहे, QP आहे 7 भागिले PR किती आहे 3. हा तो ऑलरेडी 7 भागिले 3च आहे. ओके, हा 7 भागिले 3च आहे 2. बघा, हा QM भागिले MR 7 भागिले 3, QP भागिले PR हा पण 7 भागिले 3. हे दोघेही सारखे आहेत. हे दोघेही जर सारखे आहेत तर मी असं म्हणू शकतो, म्हणून समीकरण 1 व 2 वरून, समीकरण द्यायची गरज पण नव्हती पण आपण दिलं तर आता लिहून टाकू. समीकरण 1 व 2 वरून QM भागिले MR बरोबरीत आहे कुणाच्या, QP भागिले PR च्या. का बरोबरीत आहे, कारण की दोघांचंही गुणोत्तर 7 भागिले 3 इतकं आलेलं आहे. म्हणून आपण म्हणू शकतो, म्हणून जर गुणोत्तर सारखं आलं तर हा जो PM आहे तो QPR चा दुभाजक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो किरण PM हा कोण आपण त्याची मार्किंग काढली तरी चालते अशी. ओके, QPR चा दुभाजक आहे. ओके, अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. 1.2 मधल्या पहिल्यातला पहिला. अशा अजून 2 प्रश्न आहेत एकामध्ये. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतला. आता जाऊया पहिल्यातल्या दुसऱ्याकडे. सेम टू सेम आहे, सेम टू सेम. इथं देखील कोण दुभाजकाचा प्रमेय लागणार आहे. या ठिकाणी देखील बघा QPR नावाचा एक काय आहे, कोण आहे आणि त्याला दुभागतोय कोण, PM. पण तो सारख्या प्रमाणात दुभागतोय का हे आपल्याला पाहिजे. मग इथं देखील सेम उत्तर, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. ओके, काय सूत्र तयार होतंय, दुभागणारी बाजू बघा ही आहे. ओके, मग घ्या पहिल्यांदा RM भागिले दुसरा पार्ट MQ. बरोबर. RM च्या समोर कोण आहे, RP भागिले MQ च्या समोर कोण आहे, इकडे बघा RM च्या समोर इकडं, MQ च्या समोर इकडे कोण आहे, PQ. मग आपण काय करू, आता दोघांचं गुणोत्तर काढू. आधी RM भागिले MQ चं काढू. RM भागिले MQ. RM किती आहे रे बघ, 6 भागिले MQ किती आहे, 8. हे दोघेही 6 आणि 8 2च्या पाड्यात आहे, 2 ने भाग देऊ. 2 6 2 8, म्हणजे याचं उत्तर आलं 3 भागिले 4. म्हणजे RM भागिले MQ चं उत्तर आलं 3 भागिले 4. याला समीकरण 1 म्हणू शकतो. त्यानंतर नंबर 2 बघा, RP भागिले PQ. बरोबर. RP किती आहे रे बघ, 7 भागिले PQ किती आहे, 10. हे झालं समीकरण दुसरं. का बरं, कारण की 7 आणि 10 तर कुणाच्याच पाड्यात नाही. मग जर आपण तुलना केली तर RM भागिले MQ 3 भागिले 4 होता आणि RP भागिले PQ 7 भागिले 10 होता. आणि हे दोघं तर सारखे नाही. आणि जर हे दोघं सारखे नाही तर आपण म्हणू शकतो समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून काय म्हणू शकतो बाळ, आपण म्हणू शकतो RM भागिले MQ हा बरोबरीत नाही कोणाच्या, RP भागिले PQ च्या. का, कारण की दोघांचं गुणोत्तर सारखं नाही. आणि जर ते गुणोत्तर बरोबरीत नाही तर आपण असं म्हणू शकतो की
हा जो QPR आहे कोण, ओके, त्याचा हा जो PM आहे तो दुभाजक नाही. किरण PM हा कोण QPR चा दुभाजक नाही. ओके, अशा प्रकारे दुसरा प्रश्न देखील संपलेला आहे. इथून आपण उत्तर सुरू केलंय. ही त्याची आकृती आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता जाऊया पहिल्यातल्या प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके, सेम टू सेम सोडवायचा आहे, काहीच हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, उलट याला आपल्याला टेन्शन द्यायचंय. आता तर काय करायचंय बघा, आणि टेन्शन द्यायचं कसं, सोडवायचं, येत नसलं तरी सोडवायचं. ओके, बळच सोडवायचं. एक दिवस तुम्हाला येणार म्हणजे येणार, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायचंय. ओके, आणि प्रॅक्टिस करता करता व्हिडिओ पण रिपीट करून बघायचे. एकदा व्हिडिओ बघताना आणि सोडून देता तर तुम्हाला काही येणार नाही. ओके, तर चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. ओके, सगळ्यात पहिलं तर तुम्ही हा ट्राय करा. ओके, ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आता मग मी सोडवतो. ओके, व्हिडिओ स्टॉप करायचा, प्रश्न आधी सोडून पाहायचा, नाही जमला तर मग व्हिडिओ पाहायचा. तर बघा इकडं, कारण की कन्सेप्ट एकच आहे. हा पण बघा कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार QPR याचं दुभाजक PM आहे का हे आपल्याला सांगायचंय. परत एकदा, कोणता प्रमेय आहे तो, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार दुभागणारी बाजू कोणती आहे बघा ही. मग काय करू, QM भागिले MR. ओके, तुम्ही असं पण जाऊ शकता RM भागिले MQ. फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवायचं, जर इकडून गेले तर याच्या समोरची बाजू, जर तिकडून आले तर याच्या समोरची बाजू. बरोबर आहे. QM च्या समोरची बाजू कोणती आहे, QM च्या समोरची बाजू कोणती आहे, QP भागिले RM च्या समोरची बाजू RP. RM म्हणा किंवा MR म्हणा. आता आपल्याला काय करायचं, हे गुणोत्तर सारखं आहे काय बघायचं. सगळ्यात पहिलं बघूया मग QM भागिले MR. ओके, QM किती आहे रे बघ, QM आहे 3.6 भागिले, ओके, QM च्या समोर कोण आहे, सॉरी QM च्या आपण कोण आहे, MR किती आहे 4. ओके, तर याला जर आपण राऊंड ऑफ केलं तर लक्षात ठेवायचं. ओके, मागाशी देखील मागच्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं पहिल्या याच्यामध्ये, तर इथं 3.5 भागिले 1.5 होता. म्हणजे इथं एक घर मागं होता, आणि जर एक घर मागे तर वरती खाली आपल्याला 10 ने गुणावं लागेल. जितके घर मागे असतात शून्य, तितक्या शून्य असलेल्या संख्येने आपण गुणला तर पॉईंट पुढे जातो. इथं 10 ने गुणला तर पॉईंट पुढे गेला होता. तर आपल्याला इथं देखील तेच करावं लागेल. इथं देखील एक घर मागं आहे. ओके, कुठे, इथं देखील एक घर मागं आहे 3.6. याला आपण 36 करू शकतो, पण वरती 10 ने गुणावं लागेल. वरती 10 ने गुणलं तर 3.6 36 होईल, पण जर वरती 10 ने गुणलं तर खाली देखील 10 ने गुणायचं, म्हणजे हा 4 10 40 होईल. ओके, मग हे कोणाच्या पाड्यात आहे, तर 4च्या पाड्यात आहे. 4 9 36, 4 10 40, म्हणजे हा झाला 9 भागिले 10. हे झालं समीकरण पहिलं. आता नंबर 2. ओके, नंबर 2 काय, QP भागिले RP. बरोबर, QP किती आहे, QP आहे 9 भागिले RP किती आहे, RP ऑलरेडी 10च आहे. आणि बघा हे जर गुणोत्तर तुम्ही बघितलं पहिलं आणि दुसरं, तर दोघेही सारखे दिसतात. मग आपण असं म्हणू शकतो, समीकरण 1 व 2 वरून QM भागिले MR हा बरोबरीत आहे कुणाच्या, QP भागिले RPच्या. मग आपण काय करू शकतो, याला हायलाइट करू शकतो आणि असं म्हणू शकतो की हा जो किरण PM आहे, किरण PM हा कोण QPR चा दुभाजक आहे, म्हणजे सारख्या प्रमाणात दुभगतो. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक पहिला संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे. जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15, PQ बरोबर 25, PR बरोबर 20, NR बरोबर 8, तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का. ओके, ही आहे का, त्याचं कारण लिहा. एकदम सोपं आहे. ओके, या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरायचा आपल्याला. आता व्यत्यास म्हणजे काय, तर लक्षात ठेवा. ओके, समजा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर एक त्रिकोण आहे ABC नावाचा, या त्रिकोणामध्ये जर एक रेषा
जी AB आणि EC यांना छेदते L नावाची, जी BC ला समांतर आहे आणि जी दोन भिन्न बिंदू छेदते. ओके, जर हिचं अंतर ओके ही जर समांतर असेल तर AP भागिले PB बरोबर AQ भागिले काय असते QC. ओके, हा झाला थेरम. काय, जर ही रेषा याला समांतर आहे तर हे अंतर सारखं असेल AP भागिले PB AQ भागिले QC. पण जर हे अंतर सारखं असेल तर लक्षात ठेवा व्यत्यास काय सांगतो म्हणजे त्याच्या उलट. रेषा समांतर तर हे अंतर सारखं, याच्या उलट काय, हे अंतर सारखं तर ही रेषा काय असेल समांतर. आणि तेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय की ही जी रेषा आहे ती समांतर आहे का. म्हणजेच काय, आपल्याला PN भागिले NR आणि PM भागिले MQ या अंतर सारखं असलं पाहिजे. एकदम सोपं आहे. चला काय काय सांगितलंय, त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये काय रे बाळ, PM बरोबर किती आहे 15, PQ बरोबर किती आहे 25, त्यानंतर PR बरोबर किती आहे 20, NR बरोबर किती आहे 8. त्यानंतर तर रेषा सिद्ध करायची. मग मला सांगा, हा जो टोटल PM दिसतो तुम्हाला, PM आहे 15, त्यानंतर PQ किती आहे 25, हा टोटल PQ किती आहे 25. ओके, मग मला सांगा, हा जर 25 आहे आणि हा जर 15 आहे, 25 मधून 15 गेले तर किती येतात 10, हा 10 असेल, 15 10 25 होईल. समजलंय. त्यानंतर इकडे काय म्हटलं, PR किती आहे, टोटल PR आहे 20, त्यानंतर हा येणार आहे 8. मग मला सांगा 20 मधून 8 गेले तर किती राहिले 12, म्हणजे हा जो PN असेल तो असेल 8, PN जो असेल तो असेल 12. मग काढूया प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. ओके, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय रे बाळ, PN भागिले NR बरोबर PM भागिले MQ. ओके, टाका व्हॅल्यू. PN भागिले NR, PN किती आहे 12 भागिले 8 बरोबर, PM किती आहे 15 भागिले 10. ओके, मग मला सांगा, हा जो 12 आणि 8 आहे कुणाच्या पाट्यात आहे, 4च्या, 4 दुने 8, 4 त्रिक 12, त्यानंतर इथं आलं 3 भागिले 2 बरोबर. हा 15 आणि 10 कुणाच्या पाट्यात आहे, 5च्या, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 3 भागिले 2. म्हणजेच हे गुणोत्तर सारखं आलेलं आहे. हे जर गुणोत्तर सारखं आलं, ओके, PN भागिले NR आणि PM भागिले MQ, तर मी असं म्हणू शकतो, म्हणून रेख NM समांतर आहे रेख कशाला, ओके, रेख NM समांतर आहे रेख RQ ला. ओके, इथं लिहायचे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यात्यासानुसार. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न 2 देखील संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, त्रिकोण MNP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. जर MN बरोबर 5, PN बरोबर 7, MQ बरोबर 2.5 तर QP काढा. एकदम सोपं आहे. या ठिकाणी कोन दुभाजकाचा प्रमेय वापरायचा आहे, कारण की या ठिकाणी दुभाजक नाव आलंय. मग काय करूया, सगळ्यात पहिलं जे दिलंय का ते लिहू. काय म्हटलंय, त्रिकोण MNP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. बघा, हा जो MNP आहे त्याचा NQ हा दुभाजक आहे, कारण की या ठिकाणी दोन मार्किंग सारखे दिसतात तुम्हाला. ओके, हे दोनही बघा सिम्बॉल सारखे दिसतात म्हटल्यानंतर दुभाजक आहे. तर मग आपण काय करू, काय दिलं आपल्याला, MN ची किंमत दिली. MN किती दिलाय 5, PN किती दिलाय 7, MQ किती दिलाय 2.5. ओके, आणि तर आपल्याला QP काढायचं आहे. सरळ सरळ कोन दुभाजकाच्या प्रमेय यूज करून टाकायचं. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार ओके, काय आहे कोन दुभाजकाचं प्रमेय, दुभागणारी बाजू बघा ही आहे. ओके, मग MQ भागिले QP. ओके, आता फॉर्म्युला तयार करता येत असेल 100% बरोबर. MQ च्या समोर कोण आहे, MN,
एम क्यूच्या समोर कोण आहे एम एन भागिले क्यूपीच्या समोर कोण आहे क्यूपीच्या समोर कोण आहे पी एन पी एन घ्या एन पी घ्या चालतंय काही विषय नाही. ओके इथं किमती टाका. ओके आता इथं किमती टाकूया. एम क्यूची किंमत किती आहे ओके एम क्यूची किंमत आपल्याकडे आहे 2.5 भागिले क्यूपी क्यूपी आपल्याला काय करायचंय काढायचंय बरोबर. एम एन ची किंमत किती आहे 5 भागिले पी एन ची किंमत किती आहे 7. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची जो कोण तुम्हाला काढायचा असेल तो नेहमी वरती पाहिजे. हा जो क्यूपी आहे तो वरती पाहिजे. वरती तर आता सरळ वरती नाही जाऊ शकत तिकडे वरती जाईल. मग काय करू आपण 2.5 तसाच ठेवू 2.5. ओके हा 7 इकडे आला त्यानंतर हा 5 खाली आला आणि क्यूपी वरती गेला. परत एकदा सांगतो मुलांच्या हे डोक्यावरून जातं 2.5 तसाच हा आपल्याला काढायचा आहे. हा ऑलरेडी वरती असता तर मग त्याला हलवायची गरज नव्हती पण आता खाली आहे आपल्याला तो काढायचा म्हणजे तो वरती पाहिजे. तो गेला तिकडं हा 7 आला इकडं 5 आला खाली. मग इथं बघा आता काय करूया आपण ओके 2.5 आणि 7चा गुणाकार करू. 7 5 35 हातचे आले 3 7 दुने 14 14 आणि 3 किती होतात 17. ओके 17 पॉईंट किती 5 आणि भागिले किती आहे 5 बरोबर किती क्यूपी. ओके मग आता भागूया 5 ने इकडं भागू साईडला 17.5 ला भाग द्यायचा आहे 5 ने 5 एक 5 5 त्रिक 15 कारण की 17 5च्या पाड्यात नाही 15 आहे. 17तून 15 गेले तर 2 आले. आता 2 वर जर 5 घ्यायचं तर मध्ये पॉईंट येतो. मग आपण काय करू उत्तरामध्ये पॉईंट देऊन 5 वरती घेऊन टाकू 5 5 25. ओके परत एकदा सांगतो काय केलंय 5च्या पाड्यात 17 नव्हतं 5 त्रिक 15 होतं. 17तून 15 गेले 2 उरले. या 2 वर जर मला 5 घ्यायचं तर उत्तरामध्ये मला पॉईंट द्यावं लागेल. मग 5 वरती घेतला पॉईंट देऊ. मग आज आला बघा 5 5 25 तर 3.5 म्हणजे क्यूपीची किंमत किती आली क्यूपी बरोबर 3.5. क्यूपी बरोबर किती आली 3.5. ओके अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 एकदम सोपा आहे. काय म्हटलंय आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा की एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी. एकदम सोपा आहे. काय करायचं सगळ्यात प्रथम ओके आकृतीमध्ये जर बघितलं तुम्ही तर त्या आकृतीमध्ये मला या ठिकाणी 60 दिसतो या ठिकाणी 60 दिसतो म्हणजे दोन कोण सारखे आहेत. हा जर कोण आपण म्हटलं तर तो कोणता आहे बघा एपी क्यू. कोण एपी क्यू ओके कोण एपी क्यू किती मापाचा आहे 60 अंश मापाचा. त्यानंतर कोण बघा ए बी सी पण किती मापाचा आहे 60 अंश मापाचा. म्हणजे कोण एपी क्यू बरोबर कोण एबीसी आहे. ओके म्हणजे दोघंही 60चे आहेत तर दोघं बरोबर येत आहे. मग आपण काय म्हणू शकतो आणि हे जे दोन कोण आहेत ते कोणते कोण आहेत संगत कोण. 9वी मध्ये शिकले तुम्ही संगत कोण कोणते व्युत्क्रम कोण कोणते. ही एक छेदिका आहे छेदिकेच्या एकाच बाजूला एकाच पॉइंट वरती असणारे कोण संगत कोण असतात. मग आता काय करायचंय इथपर्यंत झालं. पुढे उत्तर कसं लिहायचंय आपल्याला तर प्रूफ ते करायचंय बरोबर. मग आपण असं म्हणू शकतो जर हे दोन कोण जर सारखे आहेत तर ही जी रेषा असेल पीक्यू ओके रेख पीक्यू ही समांतर असेल ओके बाजू बीसीला हे लय महत्वाचं आहे. रेख पीक्यू ही समांतर असेल बाजू बीसीला आणि आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये शिकलो जर पीक्यू ही बीसीला समांतर असेल आणि पीक्यू ही उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती या बाजूंना सारख्या प्रमाणात विभागते म्हणजे एपी भागिले पीबी असेल आणि एक्यू भागिले क्यूसी असेल. ओके रेख पीक्यू समांतर बाजू बीसी तर आपण असं म्हणू शकतो डायरेक्ट ओके इथं पण म्हणू शकतो इथं म्हणू चला म्हणून एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी. ओके कशानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. एकदमच सोपा होता प्रश्न. ओके तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक कितीकडे 5 कडे. एकदम सोपा आहे. गुणधर्म क्रमांक 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. ओके डायरेक्टली एपी भागिले पीडी आणि बीक्यू भागिले क्यूसी फिगर पण मी तुम्हाला शिकवली होती त्यावेळेस. ओके आता मगाशी बेसिक मध्ये. तर काय म्हटलंय बघा समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू एबी समांतर बाजू पीक्यू बाजू डीसी. ओके ही जी एबी आहे ती समांतर आहे पीक्यू ला आणि ही समांतर आहे बघा डीसी ला म्हणजे तिन्ही एकमेकाला समांतर आहे. जर एपी ची किंमत 15
एपी ची किंमत जर 15 आहे, त्यानंतर पीडी ची किंमत जर 12 आहे, क्यूसी ची किंमत जर 14 आहे आणि बीक्यू ची किंमत काढायची आहे. मग काय करू, सगळ्यात पहिले दिलं काय लिहून घेऊ. समलंब चौकोन, कोणता चौकोन आहे, समलंब चौकोन. त्या समलंब चौकोन एबीसीडी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू, बाजू डी सी. ओके, एपी ची किंमत 15. पक्ष लिहिता आला पाहिजे. प्रश्नातूनच पक्ष लिहित असतो, मी देखील प्रश्नातूनच लिहितोय बघा. ओके, अर्धा मार्क भेटेल तुम्हाला याचा. एबी बरोबर 15, पीडी बरोबर किती 12, नंतर क्यूसी बरोबर किती 14. चला, काय नाव काय होतं गुणधर्माचं आपण एकदा बघू परत एकदा. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार 3 समांतर रेषा व 3 समांतर रेषा व काय रे बाळ पुढं त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार काय आहे, एपी भागिले पीडी बरोबर बी क्यू भागिले क्यूसी. आता बाकीचं आपण इथं सोडूया. चला, एपी ची किंमत टाका. एपी किती आहे 15 भागिले पीडी, पीडी ची किंमत किती आहे 12 बरोबर बी क्यू ची किंमत किती आहे तीच काढायची भागिले क्यूसी ची किंमत किती आहे 14, क्यूसी ची किंमत 14. जो काढायचा तो ऑलरेडी वरती आलेला आहे म्हटल्यानंतर त्याला हात लावायचा नाही. काय करायचंय, हा 15 तसंच ठेवा, हा 14 इथं एक्स्ट्रा आहे भागिले इकडे त्यांनी गुणाकार करेल वरती जाईल, इथं 12 तसंच बरोबर किती बीक्यू. 15 आणि 12 दोघे 3च्या पाड्यात आहे, कट करून टाका. 3 5 15, 3 चौक 12. ओके, मग हे झालं बघा 14 5 किती होतात 70 आणि भागिले किती 4 वाटलंच तर करून पहा. 14 5 70 होतात का, 5 चौक 20, 7 चले 2, 5 1 5 आणि 2 किती 7, 70 आणि भागिले 4 बरोबर किती बीक्यू. म्हणजे 70 भागिले 4 जर तुम्ही केलं तर तुम्हाला बीक्यूचं उत्तर भेटणार आहे. मग करूया ना साईडला, एकदम सोपं आहे. आता भागाकार तर तुम्हाला येतोच ना, 4 ने 70 ला भाग देऊया. 4 1 4, 7 4 गेले 3, त्याच्यावरती 0. ओके, 4 7 28, 30 मधून 28 गेले 2, त्याच्यावरती 0, उत्तरात पॉईंट. 4 25, 17 पॉईंट किती 5, म्हणजे बीक्यू ची किंमत आली 17.5. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 एकदम सोपा आणि लक्षात ठेवायचंय, कोनदुभाजकाच्या प्रमेयावरती प्रत्येक वेळी 100% प्रश्न आलेला आहे. ओके, 2 मार्क म्हणा 3 मार्क म्हणा, त्याच्यामुळे कोनदुभाजकाच्या प्रमेयावरचे प्रश्न तुम्हाला एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट करून ठेवायचे. काय म्हटलंय बघा, आकृती 39 मध्ये दिलेल्या माहितीवरून क्यूपी काढा. हा जो क्यूपी दिसतो तो काढायचा आहे. मग आकृती कशाची दिसते, मला एमएनपी नावाचा त्रिकोण दिसतो, एनक्यू नावाचा किरण दिसतो आणि इथं मार्किंग दिसते बरोबर का, म्हणजे कोनदुभाजकाचा प्रमेय एकदम सोपा आहे. चला वापरूया, इथंच वापरू. कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार काय बरं, दुभागणारी बाजू ही आहे एम क्यू भागिले क्यूपी बरोबर, एम क्यू भागिले क्यूपी बरोबर. एम क्यूच्या समोर कोण आहे एम एन, त्यानंतर क्यूपीच्या समोर कोण आहे एन पी. उत्तरामध्ये सगळ्यात प्रथम ही आकृती काढायची, त्यानंतर मग हे लिहायची, कारण की आकृतीला पण मार्क आहे एन पी. ओके बघा, एन पी टाका किंमत. एम क्यू ची किंमत किती आहे 14,
भागिले QP ची किंमत किती आहे ती काढायची, बरोबर. MN किती आहे, MN आहे 25 भागिले NP किती आहे, NP 40. हा, मग जर आपल्याला हा काढायचा QP तर QP वरती पाहिजे, मग 40 आपण इकडे घेऊ. 14 तासाच गुणिले मध्ये आला 40 वरती आणि 25 खाली, 40 वरती आणि 25 खाली, आणि बरोबरच्या पलीकडे किती यायला QP. हा 40 वरती 25 खाली QP वरती. आता मला सांगा 25 आणि 40 दोघेही 5च्या पाड्यात आहे, कट करू. 5 5 25, 5 8 40, बरोबर. 5 8 40 म्हणजे हे झालं 14 गुणिले 8 आणि भागिले 5, बरोबरच्या पलीकडे किती QP. मग 14 आणि 8चा आपण गुणाकार करून 5 ने भागू. 14 8 किती होतात बघा, 8 चोक 32, 8 चारले 3, 8 1 8 आणि 3 11 आणि भागिले 5 म्हणजे 14 8 112 होतात. त्यानंतर बघा इक्वलच्या पलीकडे किती आहे QP. ओके, चला करूया भागाकार मग आता. अरे एकशे 12 भागिले 5, 5च्या वाड्यात 11 आहे का नाही, 5 दुने 10, 11तून 10 गेला 1, त्याच्यावरती 2, 5च्या पाड्यात 12 आणि 5 दुने 10, 12तून 10 गेले 2, 5च्या पाड्यात 2 नाही 0, 5 चोक किती 20, 20 वजा 20 किती 0 0, 22.4. म्हणजे QP ची किंमत किती आली, QP बरोबर आला 22.4. QP किती आला 22.4. संपला विषय. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न देखील आपण सोडवलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय. आता उड्या प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 कडे. प्रश्न क्रमांक 7 ही ऑलरेडी फिगर दिली मी तुम्हाला आणि कुठे दिली त्याचा प्रूफ पण दाखवतो, इकडे बघा. हा, दिली की नाही. कोणता थेरम आहे, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. एकदम सोपा आहे, चला सोडूया. सगळ्यात पहिला आपण काय काय म्हटलं ते बघा आकृतीमध्ये. आकृतीमध्ये काय, AB समांतर CD समांतर FE. ओके, म्हणजेच काय, ही जी AB आहे ती CD ला समांतर आहे, ती FE ला समांतर आहे. जी उभी आकृती पाहिजे होती ती आडवी दिली, चालतंय, काही विषय नाही. आपण काय म्हणू, चला 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार. ओके, काय गुणधर्मानुसार, सूत्र काय येते, BD भागिले DF बरोबर AC भागिले CE. आपल्याला काढायचं काय, X ची किंमत व AE काढायचा. आपल्याला AE काढायचा आणि X ची किंमत आधी काढायची. मग काढूया, एकदम सोपं आहे, काहीच हरकत नाही. टाका किंमत. BD ची किंमत किती आहे 8 भागिले DF ची किंमत 4, DF ची किंमत 4, AC ची किंमत किती आहे 12 भागिले CE ची किंमत किती आहे, CE ची किंमत X. आताच मी तुम्हाला सांगितलं, जो आपल्याला काढायचा तो वरती पाहिजे. हा जर इकडे आहे तर तो वरती इकडे जाईल, X वरती आला. हा 12 तासाच, हा 4 खाली होता तिकडे वरती गेला आणि भागिलेला कोणाला 8. ओके, X तिकडं 4 तिकडं 8 खाली. तर बघा 4 आणि 8 दोघंही 4च्या पाड्यात आहे, 4 1 4, 4 2 8. ओके, म्हणजे इथं उरला बघा X बरोबर 12 1 12 भागिले 2, परत 2च्या पाड्यात 12, बे 1 बे, बे 6 12, म्हणजे किती, X बरोबर किती आला 6. X ची किंमत किती आली 6, म्हणजे ही जी किंमत आहे ती आहे 6, बरोबर का. पण आपल्याला काढायचं कोण आहे हे महत्वाचं आहे. X तर काढायचं होतं, त्याच्यासोबत आपल्याला AE पण काढायचं. मग AE सोपं आहे, जर मला A पासून E पर्यंत जायचंय, पुढे जायचंय A पासून E पर्यंत. ओके, आपण असं म्हणू तसेच काय, जर A पासून E पर्यंत जायचं तर AC मध्ये CE ऍड करावं लागेल.
AC मध्ये CE ऍड करावं लागेल. AE बरोबर AC किती आहे? AC आहे 12 अधिक CE किती आहे? 6. 12 आणि 6 किती होतात? 18. म्हणजे AE ची किंमत किती आली? 18. X ची किंमत आली 6, AE ची किंमत आली 18. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 7 देखील आपण सोडलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? आता वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 एकदम सोपा. तुमच्यासाठी तर सगळ्यात इझी क्वेश्चन आहे, कारण की इथं कोण दुभाजकाचा प्रमेय वापरायचा आहे. आकृती बघितलं समजलं असेल. आणि इथं सांगितलं पण त्रिकोण एलिमेंट मध्ये किरण MT हा कोण एलिमेंटचा दुभाजक आहे. जर LM बरोबर 6, MN बरोबर 10, TN बरोबर 8 तर LT काढा. एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिले जे जे दिलं ते लिहून घेऊ आपण आकृतीमध्ये. आकृतीमध्ये काय? त्रिकोण एलिमेंट मध्ये होतं. आपण आकृतीमध्ये लिहिलं चालतंय. ओके. MT हा किरण MT हा कोण LMN चा दुभाजक आहे. तर आपण असं म्हणू शकतो दुभागणारी बाजू कोणती आहे? LT भागिले TN. बरोबर. LT च्या समोर कोण आहे? इकडं LM भागिले TN च्या समोर कोण आहे? इकडं MN. LT किती आहे? LT आपल्याला काढायचं आहे भागिले TN किती आहे? 8. बरोबर. LM किती आहे? 6 भागिले MN किती आहे? 10. ओके. मग काय करूया आपण? इकडे सोडू बाकीचं. हा काढायचा म्हटल्यानंतर तो ऑलरेडी वरती आहे, त्याला हात नाही लावायचा. 8 तिकडे घेऊन जाऊ आपण. LT बरोबर. तिकडं आहे 6, वरती गेला 8 आणि भागिले 10. बघा 8 6 सोबत गेला भागिले 10. ओके. आपण इथं कट पण करू शकतो, दोन्ही पण राहू दे. LT बरोबर 6 8 48 आणि भागिले किती? 10. ओके. खाली जर 1 0 असलेली संख्या आहे तर पॉईंट 1 घर मागे घ्या डायरेक्ट 4.8. आणि जर हे नसेल जमत तर काय करा? डायरेक्ट भागाकार करा. ओके. आता बरेच म्हणून ते अडचण जाते. खाली जर 1 0 असलेली संख्या आहे तर पॉईंट 1 घर मागे घ्यायचा. 2 0 असेल तर 2 घर मागे घ्यायचं. 3 0 असेल तर 3 घर मागे घ्यायचं. ओके. 10 आणि 48 ला आपल्याला भागायचं. 10च्या पाड्यात 48 नाही, 10 चौक 40 आहे. 48 मधून 40 गेले, 8 राहिले. 10च्या पाड्यात 8 नाही, 0 पॉईंट आला. ओके. 10 8 80. 80 वजा 80 0 0. 4.8. संपला विषय. इतकं सोपं आहे. ओके. तुम्ही याचा देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता. 8 प्रश्न आपण संपवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. ओके. प्रश्न क्रमांक 9 देखील तसाच सोडवायचा जसा आपण प्रश्न क्रमांक 8 सोडला. ओके. फक्त या ठिकाणी X आलाय, बाकी काही नाही. प्रश्न क्रमांक 8 सारखाच आहे. काय म्हटलंय? त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. पुढे BD हा BD, कोण ABC हा ABC. ओके. याचा दुभाजक आहे. करेक्ट आहे. त्यानंतर पुढे काय? AB ची किंमत X आहे, BC ची किंमत X अधिक 5 आहे, AD ची किंमत X वजा 2 आहे, तर DC X अधिक 2 आहे, तर X ची किंमत काढा. एकदम सोपं आहे. डायरेक्ट आपण काय करू? आता आधी लिहू काय काय सांगितलंय. त्रिकोण ABC मध्ये काय? रेख BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. ओके. त्यानंतर जर ही आकृती काढली तुम्ही अशी सेम टू सेम, तर या किमती साईडला लिहिण्याची गरज नाही. ओके. पण जर नाही काढली तर मग लिहायच्या, पण आकृती मस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. काढली तर मार्क जास्त भेटतील तुम्हाला. चला लिहि तुम्ही आता. AB बरोबर किती आहे? X. त्यानंतर BC बरोबर किती आहे? X अधिक 5. त्यानंतर AD बरोबर किती आहे? X वजा 2. DC बरोबर किती आहे? X अधिक 2. ओके. चला वापरूया कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोणतं प्रमेय येईल या ठिकाणी? कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. काय कोण दुभाजकाचं प्रमेय? चला इकडेच घेतो डायरेक्ट आता सेपरेट.
ओके, दुभागणारी बाजू कोणती आहे? AC. मग AD भागिले काय येईल? DC. बरोबर. ADच्या समोर कोण आहे? AB भागिले DCच्या समोर कोण आहे? BC. टाका. AD ची किंमत किती आहे? AD ची किंमत आहे x वजा 2 भागिले DC ची किंमत किती आहे? x अधिक 2. बरोबर. AB किती आहे? x. AB x आहे आणि भागिले x अधिक 5. ओके, मग काय करूया? तिरकस गुणाकार. लक्षात ठेवायचं, जर A भागिले B बरोबर C भागिले D असं कुठं दिसला, ओके, गुणोत्तर, तर D चा गुणाकार A सोबत करायचा, B चा गुणाकार C सोबत करून टाकायचा. आपण म्हणतो नाही ABCD काही दिसणार, सर काय सांगतात? अरे बा, हा तो टोटल आहे, हा B, हा C, हा D, याचा गुणाकार याच्या सोबत करायचा, याचा गुणाकार त्या सोबत करायचा. कल्पना करायची की तसं असेल. ओके, तर x वजा 2 तसंच ठेवा आपण. हा x अधिक 5 खाली इकडे त्यांनी गुणाकार करेल. बरोबर. हा x अधिक 2 वरती गेला तर x सोबत गुणाकार करेल, x अधिक 2. तर बघा, ह्या दोघांनी त्या दोघाला गुणायचं आहे. x गुणिले x, x चा वर्ग, x गुणिले 5 हे झालं 5x. ओके, x आला तर 2 2 गुणिले x हे झालं 2x, वजा अधिक वजा, 2 पंचे 10, त्यानंतर वजा अधिक वजा. बरोबर. x गुणिले x, x चा वर्ग अधिक x गुणिले x 2x. मग काय होईल या ठिकाणी बघा? ओके, इथं तर x चा वर्ग आणि x चा वर्ग कट होईल का? कारण की हा पलीकडे गेला तर मायनस होईल, तो अलीकडे आला तर मायनस होईल, कट. त्यानंतर 5x मधून 2x गेला तर 3x वजा 10. बरोबर. ओके, तिकडे राहिला 2x. मग आपण काय करूया? इथं सोडू बाकीचा आता. ओके, हा 3x तसाच ठेवू. 3x तसाच ठेवू. तो 2x अलीकडे आला तर वजा होईल, वजा 2x. बरोबर. हा जर वजा 10 पलीकडे गेला तर अधिक 10 होईल. मग 3x मधून 2x गेला तर राहिला फक्त x बरोबरच्या पलीकडे 10. मग हा झाला x बरोबर 10. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत किती आली? 10. परत एकदा सांगतो काय केलंय. AD भागिले DC घेतला, AB भागिले BC घेतला. आता सूत्र तर तयार करता आलं असेल, किमती टाकल्या. या ठिकाणी आलो, तिरकस गुणाकार केला x अधिक 5 चा याच्यासोबत, x अधिक 2 चा x सोबत. त्यानंतर तिरकस गुणाकार केल्यानंतर x स्क्वेअरला x स्क्वेअर कट झाला, 3x तसाच ठेवला, 2x इकडे आणला, वजा 10 पलीकडे आला. 3x मधून 2x गेला तर तो राहिला फक्त 1x, म्हणजे x बरोबर 10. या ठिकाणी हा प्रश्न देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, घेतलाय. आता जाऊया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 कडे काय आहे? प्रश्न क्रमांक 10 कृती आहे आणि एकदम सोपी आहे. पडली तर 3 मार्क देऊन जाईल. ओके, 2 तर कन्फर्म देईल, पडली तर ओके जास्तीत जास्त 3 देईल. तर काय म्हटलंय? शेजारील आकृतीत 1.44 मध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे. हा अंतर्भाग इथं x नावाचा बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे. तसंच रेख PQ समांतर रेख D. ओके, रेख PQ पुढे दिसते बघा, ही रेख PQ समांतर रेख D. त्यानंतर पुढे काय? रेख QR समांतर रेख EF. रेख QR समांतर रेख EF. त्यानंतर पुढे काय म्हटलंय? तर रेख PR, तर ही जी PR आहे ती DF ला समांतर दाखवा. ओके, हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. एकदम सोपं आहे, काही अडचण नाही, एकदम सोपं आहे. कृतीमध्ये काय करायचं? जे डायरेक्शन आपल्याला दिलं त्याप्रमाणे फॉलो करायचं. ओके, आता काय करूया? इथं सांगितले त्रिकोण XDE मध्ये कुठे दिसतो? XDE हा त्रिकोण आहे तो याच्यामध्ये. बरं, याच्यामध्ये PQ समांतर D, ही जी PQ आहे समांतर आहे D ला, आणि इथं पण सांगितलं होतं PQ समांतर D. जर ते सांगितलं तर त्याला आपण पक्ष असं म्हणतो का? प्रश्नामध्ये जे सांगितलं त्याला पक्ष म्हणतो. पुढं इथं सांगितले प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलंय. जर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलं तर इथं बघा XP भागिले PD. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय असतंय? इकडे बघा, हे त्रिकोण समजा हा तुमचा A, B आणि C आणि हा तुमचा PQ. बरोबर का? AP भागिले PB, AQ भागिले QC असं असतंय. ओके, पण या ठिकाणी बघा थोडा उलटा त्रिकोण दिलाय. मग आपण काय करू? XP भागिले PD घेऊ. XP भागिले इथं PD येईल. बरोबर का? त्यानंतर चला ब्लॅक पेन लिहितो म्हणजे समजेल तुम्हाला. इथं PD येईल आणि बरोबर XQ भागिले QE. XQ भागिले QE. समजले पर्यंत? XQ भागिले QE, XP भागिले PD, XQ भागिले QE. हा झाला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. त्यानंतर काय? त्रिकोण XEF बघायचा. आता कोणता बघायचा? XEF. ओके, कुठे XEF? हा XE, हा F
म्हणजे हा झाला XEF. त्यानंतर ही QR नावाची समांतर बाजू. याच्यामध्ये QR समांतर F, QR समांतर F ला निधं पण सांगितलं. QR समांतर F म्हटल्यानंतर हा झाला तुमचा पक्ष. पक्ष म्हणजे प्रश्नामध्ये जे सांगितलं ते. त्यानंतर मग याच्यामध्ये काय समजतं आपल्याला XQ भागिले QE, कारण की इथं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय लिहिलं. ओके, XQ भागिले QE बरोबर XR भागिले RF. XR भागिले RF बरोबर का? इथं लिहायचंय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ओके, त्यानंतर मग इथं बघा म्हटलंय विधान 1 व 2 वरून. मग हे झालं विधान 1 आणि हे झालं विधान 2. ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय दिसतंय? मला इथं बघा XQ भागिले QE दिसतोय, इथं पण XQ भागिले QE दिसतोय. हे दोघं पण सारखे असतात. जर हे दोघंही सारखे असतील तर हे दोघं पण सारखे असतील बरोबर. म्हणजे आपण हे दोघं जर सारखे तर या दोघांना सारखं लिहू शकतो. काय? XP भागिले PD बरोबर. ओके, ह्या समोरचं काय? XR भागिले RF. आणि तुम्ही जर हे व्यवस्थित पाहिलं तर बघा XP भागिले PD XR भागिले RF. ओके, हे झालं या त्रिकोणाचा विषय. ओके, कोणत्या त्रिकोणाचा? आपल्या XDF त्रिकोणाचा विषय बरोबर का? आणि जर याच्यामध्ये XP भागिले PD XR भागिले RF हे अंतर जर सारखं आहे तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्याख्यास आपण प्रश्न क्रमांक 2 मध्ये शिकलो. ओके, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यासानुसार रेख ही जी PR आहे ती समांतर असेल DF ला. ही जी PR आहे, ओके, ही PR जी तुम्हाला दिसते आता, थांबा एकच मिनिट, ही जी PR आहे ओके ती समांतर असेल ह्या DF ला. समजलं? या ठिकाणी हा प्रश्न देखील संपलेला आहे. रिपीट करून बघा, 100% समजेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रश्न क्रमांक 11 कडे, जो या सराव संचाचा शेवटचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 काय म्हटलंय? त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC, कोण B व कोण C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व बिंदू E मध्ये छेदतात, तर सिद्ध करा की रेख AD समांतर रेख BC. या प्रश्नाला इथे स्टार केलेला आहे, म्हणजेच हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि या आधी बोर्डाच्या पेपरला येऊन गेलेला आहे. मग काय करायचंय? सर्वप्रथम याची आपल्याला आकृती काढावी लागेल. ओके, कशी आकृती काढायची? जे जे सांगितलं ते करायचं. झाली आकृती. ओके, त्रिकोण ABC म्हटलंय तर त्रिकोण ABC आधी काढून घ्यायचा. बघा त्रिकोण ABC मध्ये कोण B व कोण C चे दुभाजक, हा झाला कोण B याचा एक दुभाजक आणि हा झाला कोण C याचा एक दुभाजक. त्यानंतर पुढे काय म्हटलंय? बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे D व E बिंदू मध्ये छेदतात. ओके, कोणत्या बिंदू मध्ये? D व E. आणि त्यानंतर पुढे काय म्हटलंय? तर रेख AD ही जी ED आहे ती समांतर आहे BC ला. हे आपल्याला इथं काय करायचं? प्रूफ करायचं. समजली पर्यंत? इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्याख्यास लागेल, जो मी प्रश्न क्रमांक 2 मध्ये शिकवलं तुम्हाला. आता सोडवूया. सगळ्यात पहिलं ओके, आकृतीमध्ये काय? AB बरोबर काय? AC. हा झाला आपला पक्ष, कारण की प्रश्नात दिलाय. आणि अजून काय म्हटलंय? कोण B व कोण C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे D व E बिंदू मध्ये छेदतात. ओके, पुढे काय? तर आपल्याला सिद्ध हे करायचंय की ही ED जी आहे ती BC ला पॅरलल आहे. मग तुम्हाला माहित आहे, जर AE भागिले EB आणि AD भागिले DC हे अंतर सारखं आलं तर ही ED BC ला समांतर असते. आणि जर ही ED BC ला समांतर असेल तर AE भागिले AB AD भागिले DC हे अंतर सारखं असतं. ओके, प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्याख्यासानुसार. मग आपण काय करू? सगळ्यात पहिले इथं कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू, कारण की या ठिकाणी दुभाजक नाव आलंय. ओके, मग कोणत्या कोणत्या याच्यामध्ये वापरू? सगळ्यात पहिला आपण काय करूया? हा जो ABC आहे का, ओके, हा जो ABC याचा दुभाजक आपण ABC चा दुभाजक आपण BD समजू. ओके, काय म्हणूया? कोण ABC चा दुभाजक BD आहे.
ओके, हे बघा असं ए बी सी याचं दुभाजक इथं बी डी. ओके, लावा याच्यामध्ये कोण दुभाजक. ओके, याच्यामध्ये तुम्हाला बघण्यासाठी हार्ट जाईल जरा. ए बी सी याचं ए डी, ह्या ई मुळे हार्ट जाईल ना, तर इथं बघा काय नाही चालतंय साईडला सुद्धा. फॉर्म्युला काय येईल, एडी भागिले डी सी. दुभागणारी बाजू कोणत्या, ए सी, तर एडी भागिले डी सी बरोबर. एडीच्या समोर कोण आहे, ए बी भागिले डी सीच्या समोर कोण आहे, बी सी. हा झाला समीकरण नंबर 1. ओके, याला असं हायलाइट करूया. त्यानंतर पुढे काय, नंबर 2. नंबर 2 मध्ये ओके कोण कोणाच्या दुभाजक आहे अजून सांगितलंय. कोण एसीबीचा दुभाजक, म्हणजे कोण सीचा दुभाजक ना, कोण एसीबीचा दुभाजक सी आहे. कोण एसीबी चा दुभाजक सी आहे. ओके, जर तो दुभाजक आहे तर त्याची आकृती इथं घेतो मी साईडला. हे बघा, हा झाला तुमचा एबीसी आणि याचं दुभाजक हा सी. ए सी बी याचं दुभाजक सी. या डी मुळे अडचण येईल म्हणून बाजूला घेतलं. ओके, बरं लावा फॉर्म्युला तिथं कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय येईल बरं. दुभागणारी बाजू हा कोण आहे, ए भागिले ईबी बरोबर. ए भागिले ईबी बरोबर. एच्या समोर कोण आहे, ए सी भागिले त्यानंतर ईबीच्या समोर कोण आहे, बी सी. हे झालं समीकरण नंबर 2. पण या समीकरण 2 देण्याऐवजी मी इथं बघा, इथं काय सांगितलंय, ए बीची किंमत ए सी आहे आणि ए सीची किंमत ए बी आहे. तर मी ए सीच्या प्लेसवरती ए बी टाकू शकतो, ए बीच्या प्लेसवरती ए सी टाकू शकतो. मला इथं ए सी दिसतो, मी तिथं ए बी टाकतो. काही मुलं काय करतील, इथं ए बी दिसतात ए सी टाकतील, चालतंय ना, कोणतेही करा. ओके, पण करा, उत्तर आलं पाहिजे. देअरफॉर ए भागिले ए बी बरोबर. ए सीच्या प्लेसवरती टाका ए बी भागिले बी सी. ओके, आणि समोर लिहा, कारण काय आहे, ए बी बरोबर आहे ए सीला. ओके, हा काय आपला पक्ष इथं सांगितलेला आहे. मग आता तुम्ही जर बघितलं तर हे झालं आपलं समीकरण नंबर 2. ओके, याला समीकरण 2 देऊ आणि याच्या समोर लिहू ए बी बरोबर काय आहे, ए सी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर समीकरण 1 व 2 मध्ये तुम्हाला असं दिसतंय की इथं पण ए बी भागिले ए सी आहे, इथं पण ए बी भागिले ए सी आहे. जर ह्या दोन सारखे आहेत, हे बघा, ह्या आणि हे जर सारखे आहे तर हे दोन पण सारखे असतील. मग आपण म्हणू समीकरण 1 व 2 वरून, 1 व 2 वरून समीकरण 1 व 2 वरून एडी भागिले डी सी बरोबर. एडी भागिले डी सी बरोबर ए भागिले ओके ए भागिले काय पाहिजे, ई बी. ओके, ते इथं व्यवस्थित बघा, जर हे दोघं सारखे आहेत, ओके, इथं ए भागिले ई बी. चुकलं होतं इथं माझ्याकडून लिहिताना. जर हे दोघं सारखे आहेत तर हे दोघं पण सारखे असतील. ओके, एडी भागिले डी सी बरोबर ए भागिले ई बी. आणि आता मला सांगा, हे जे आहे ओके एडी भागिले डी सी, तर या आहे बघा एडी भागिले डी सी, आणि हे जे अंतर आहे ते ए भागिले ए बी ला बरोबर येत आहे. जर असं असेल तर मी असं म्हणू शकतो, ओके, इथंच लिहितो. ओके, आपल्याकडं जागेची कमतरता आहे, मी पुढच्या पानावर पण घेऊ शकतो, पण मग तुमचं ओके लक्ष हटून जाईल थोडंसं, त्याच्यामुळे इथंच लिहितो. म्हणून मी असं म्हणू शकतो, ओके, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार ओके रेख ईडी समांतर आहे. रेख कशाला, रेख ईडी समांतर आहे. रेख कशाला रे, रेख बीसीला. ही जी ईडी आहे ती समांतर आहे बीसीला. का, कारण की ईडी भागिले डीसी हे अंतर ए भागिले बी इतकं आलेलं आहे. ओके, यालाच म्हणायचं प्रमेयाच्या मूलभूत प्रमेयाच्या मूलभूत प्रमाणाच्या व्यात्यासानुसार. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.
ओके, एकच मिनिट, या ठिकाणी फक्त लिहिताना थोडीशी मिस्टेक झाली. ओके, मी तेच म्हणतो काहीतरी मिस्टेक झाली. ओके, थोडीशी घाई झाली कारण की मला पुढे ऑफलाईन लेक्चर, त्यामुळे थोडंफार चुकू शकतं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्याख्यानुसार. ओके, अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा सराव संच 1.2 संपवलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, अशा प्रकारे सराव संच 1.2 संपलेला आहे. उद्या आपण सराव संच 1.3 देखील संपवणार आहे. तत्पूर्वी जे मुलं नवीन चॅनलवरती जॉईन झालेले असतील, ओके, त्यांना कृपया विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही लिंक तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू सो मच.